बघूयात पुढची बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमधल्या परळीतील महापशुधन एक्स्पोला भेट दिली आहे। मुख्यमंत्र्यांनी एक्स्पो मधल्या जनावरांची देखील पाहणी केली। यावेळेला त्यांनी 83.8 सेंटीमीटर या सर्वात लहान उंचीच्या राधा नावाच्या म्हशीची पाहणी केली। राधा म्हशीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे। तर थेट याच कार्यक्रमामध्ये जाऊयात। धनंजय मुंडे बोलतायत। त्या निवडणुकीमध्ये ज्या प्रमाणावरती सरकार पूर्णपणाने घट्ट महायुतीचं म्हणून आहे, या परळीवर महाराष्ट्रात कुठं कशी निवडणूक झाली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। पण परळीत मात्र महायुती म्हणून जशाला जशी वर आहे तशी खाली आम्ही निवडणूक लढवली आणि परळीच्या मायबाप जनतेने अभूतपूर्व यश सुद्धा या ठिकाणी दिलं। म्हणून माझी आपल्याला विनंती होती की मराठवाड्यात नाही असं परळी नगर परिषदेने भूमिपूजन त्यावेळेस आदरणीय दादांनी केलं होतं वाचनालयाचं, डॉक्टर भालचंद्र वाचनालयाचं। आमच्या सर्वांची इच्छा होती, नवीन निवडून आलेल्या सर्व पंचांची इच्छा होती की त्याचं उद्घाटन आपल्या हाताने व्हावं आणि ती वास्तू आपण बघावी। मराठवाड्यात नाही असं वाचनालय आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। आपण ते समोर टीव्हीवर नंतर पाहणारच आहोत, पण इच्छा होती की प्रत्यक्ष पाहावं। वेळाभावी जमलं नाही, पण भाऊ नक्कीच आपण आम्हाला लवकरच तुम्हाला इथं बोलवून आपला जास्तीचा वेळ घेऊन हे सगळं दाखवण्याची संधी आपण द्याल ही मनापासून मी आपल्या सर्वांना आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो। साहेब, एक 5 महत्त्वाचे मुद्दे या परळीच्या दृष्टीनं, या पंचकृषीच्या दृष्टीनं फार महत्त्वाचे। या ठिकाणी आमच्या इथल्या मायबाप जनतेला एवढीच इच्छा आहे, इथं बाजूला भाऊ कामधेनू कष्ट, कामधेनूचा अर्थ आपल्याला माहिती आहे। कामधेनू गाय म्हणजे त्या गायीच्या समोर आपण तिची सेवा केली, तिची पूजा केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.